नमस्कार। आज सकाळपासून आपण क्रीडा मंत्री महोदय माणिकराव कोकाटे यांच्या मेहरबान कोर्टाने जो निकाल दिलाय त्याच्यावर अनेक चर्चा सकाळपासून चालू आहे। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना जिल्हा न्यायालयाने त्यांच्या त्या केसमध्ये शिक्षा ठोठावलेली आहे। मुळामध्ये कायदेशीर प्रक्रिया समजून घ्या। ती शिक्षा ठोठावताना अजून निकालाची प्रत ही बाहेर आलेली नाही ना, ती कुठल्या पोलीस डिपार्टमेंटकडे गेलेली आहे। त्याच्यामुळे त्यांना ही झालेली जी काही शिक्षा आहे त्या शिक्षेला अपील करण्यासाठीचा वेळ ती मुभा मेहरबान कोर्टाकडेच तो अधिकार असतो। कारण का 2 वर्षाच्या पर्यंत शिक्षा जी ज्यांना होते त्यांना तो मेहरबान कोर्ट ज्यांनी आदेश शिक्षा दिली त्यांना अधिकार असतो। आणि जर 2 वर्षाच्या वरची शिक्षा असेल तर माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टामध्ये जाण्याची अपील करण्याची मुभा असते आणि त्यांना तो वर्ण जामीन घ्यावा लागतो। त्याच्यामुळे ही जी काही कोकाटेंना जी शिक्षा देण्यात आलेली आहे त्याची ही कायदेशीर प्रक्रिया अजून संपूर्णपणे पूर्ण व्हायची। निकाल दिल्यानंतर निकालाची प्रत येणं, त्याच्यावर या आदेशाच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये जाणं, आता माझ्या माहितीनुसार तर 2 वर्षाच्या आतली शिक्षा असल्यामुळे त्याच मेहरबान कोर्टाने त्यांना अपील करण्यासाठीची मुभा दिली असणार आहे। तशी त्यांनी ती प्रोसेस केलेली असणार आहे। आता माणिकराव कोकाटे हे आजारी दवाखान्यात ॲडमिट आहेत का अजून काय आहेत या सगळ्या गोष्टी सूत्रांकडून सांगितल्या जात आहेत। परंतु खालच्या कोर्टाने त्यांना निर्णय दिला होता, नाशिक कोर्टाने। आता जिल्हा कोर्टाने त्यांना तोच निकाल कायम ठेवण्यात आलेला आहे आणि माणिकराव कोकाट्यांना अपील करण्यासाठी हायकोर्टामध्ये मुभा कायदेशीर प्रक्रियेनुसार द्यावीच लागते। आणि तो प्रत्येक शिक्षा झालेला जो कोणी व्यक्ती आहे तो व्यक्ती मेहरबान कोर्टाकडे ती संमती परवानगी मागतं। त्याच्यामुळे माणिकराव कोकाट्यांना अजून ज्या निकालाची प्रतच आली नाही त्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, विधिमंडळाने आलं पाहिजे। मुळामध्ये माणिकराव कोकाटे क्रीडा मंत्री आमदार असल्यामुळे या निकालाच्या प्रतीवर जेव्हा मेहरबान न्यायाधीश साहेब सही करून ती प्रत त्या शिक्षा झालेल्या लोकांना देणार, त्याचप्रमाणे ती प्रत विधिमंडळाकडे जाईल, ती प्रत पोलिसांकडे जाईल आणि त्याची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि त्याला संपूर्ण सहकार्य माणिकराव कोकाटे करतील। परंतु त्याच प्रक्रियेतला हायकोर्टामध्ये जो अपीलाची मुभा आहे त्याचीही प्रक्रिया माणिकराव कोकाटे यांनी सुरू केलेली आहे। हे एवढं सविस्तर कायदेशीर सांगण्यासाठी याच्यासाठीच, कारण का कायदेशीर प्रक्रिया दोन्हीकडनं लोकांना समजणं, माध्यमांना समजणं गरजेचं आहे। हो, माणिकराव कोकाट्यांना कोर्टाने शिक्षा कायम केलेली आहे, परंतु या शिक्षेच्या अपीलाची मुभा सुद्धा मेहरबान कोर्टाने त्यांना दिलेली आहे। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।